तुम्हाला हे माहीत आहे का कोणकोणते देवी देवता भाऊ बहीण आहेत ते? रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावांना राखी बांधतात. हा सण प्राचीन काळापासून चालत आला आहे. वैदिक काळातही राखी सण साजरा केला जात असे. जाणून घेऊया कोणत्या देवता किंवा देवाला कोणती बहीण आहे ते. सर्वात पहिलं देवी मनसा आणि वासुकी. देवी मनसाचा भाऊ नागराज वासुकी आहे. वासुकी हा शिवाचा पुत्र आहे. रक्षाबंधन साजरे करण्यापूर्वी मनसा देवीचा भाऊ वासुकीला राखी बांधली जाते. 2. यम आणि यमुना. यमराजाची बहीण यमुना हिने त्याला राखी बांधली आणि त्याला अमरत्वाचे वरदान दिले. 3. श्री विष्णू आणि सरस्वती. एक पौराणिक कथेनुसार श्री विष्णू आणि माता सरस्वती बहीण आणि भाऊ आहेत. 4. श्री विष्णू आणि मीनाक्षी. दक्षिण भारतातील प्रचलित मान्यतेनुसार मीनाक्षी देवी नावाची देवी ही भगवान शिवाची पत्नी आणि भगवान विष्णूची बहीण पार्वतीचा अवतार होती. भगवान शिव आणि आसावरी देवी. असे म्हटले जाते की जेव्हा पार्वती एकटी राहत होती तेव्हा तिने एकदा शिवाला सांगितले होते की तिला मेहुणी असल्यास बरे होईल. तेव्हा शिवाने आपल्या भ्रमातून आपली एक बहीण निर्माण केली आणि देवी पार्वतीला म्हणाले की ही तुझी वहिनी आहे. राजा बळी आणि माता लक्ष्मी. श्री हरिविष्णूला राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण प्रचलित झाला. राजा बळीने रक्षण करण्याचे वचन दिले. श्रीकृष्ण आणि सुभद्रा. सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची बहीण होती. त्यांनी सुभद्राचे नेहमी रक्षण केले आणि आता ते श्रीकृष्णासह जगन्नाथपुरीत उपस्थित आहेत. श्रीकृष्ण आणि द्रौपदी. शिशुपालाचा वध करताना भगवान श्रीकृष्णाच्या तर्जनीला सुदर्शन चक्राने दुखापत झाली होती. त्यामुळे रक्तस्राव थांबवण्यासाठी द्रौपदीने तिची साडी फाडली आणि बोटावर बांधली असे म्हणतात. हे द्रौपदीचे बंधन होते. यानंतर द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्णाने या बंधनाचे कर्तव्य पार पाडले आणि द्रौपदीची लाज वाचवली. श्रीकृष्ण आणि एकांगा. श्रीकृष्ण भगवान यांच्या पालक माता यशोदा यांना 2 मुली होत्या, एकांगा आणि दुसरी योगमाया. एकांगा आणि योगमाया ह्या माता यशोदेच्या मुलींचे नाव आहे, ज्या कृष्ण आणि बलराम यांच्या बहिणी होत्या. श्रीकृष्ण आणि योगमाया. देवकीच्या पोटातून सतीचा जन्म महामायेच्या रूपात झाला होता, ज्याने कंसाला फेकून दिल्यावर ती मुक्त झाली होती. ही देवी विंध्याचलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. ती कृष्णाची बहीण होती, जिला विंध्यवासिनी म्हणतात. श्रीराम आणि शांता. शांता ही भगवान श्रीराम यांची मोठी बहीण होती. शांता ही राजा दशरथ आणि कौशल्याची कन्या होती. शांताचा विवाह ऋषी शृंगा यांच्याशी झाला होता. रामजीला दुसरी बहीण होती, तिचे नाव कुकबी होते. श्री गणेशा आणि कार्तिकेयजींच्या बहिणी. श्री गणेशच्या बहिणीचे नाव अशोक सुंदरी आहे. अशोक सुंदरी व्यतिरिक्त ज्योती म्हणजेच मा ज्वालामुखी आणि मनसा देवी याही त्यांच्या बहिणीच होत्या. शुभ आणि लाभची बहीण. श्री गणेशाच्या शुभ आणि लाभ ह्या पुत्रांच्या बहिणीचे नाव संतोषी माता आहे. आई पार्वतीचे भाऊ. आई नंदा आणि लाटू देवता हे भाऊ बहीण आहेत. लाटू देवता माता पार्वतीचा भाऊ मानला जातो. विष्णूजींना माता पार्वतीचे थोरले भाऊ देखील मानले जाते. त्यांची बहीण मा गंगा आहे. षष्ठी देवी सूर्यदेवाची बहीण. आई षष्ठी देवी ही सूर्यदेवाची बहीण आहे. शनिदेवाची बहीण. शनिदेवाला यमुना, ताप्ती आणि भद्रा या 3 बहिणी होत्या. माता लक्ष्मीचे भाऊ. माता लक्ष्मीचे 2 भाऊ होते, ते दाता आणि विधाता होते. रामकृष्ण हरी.